नमस्कार मंडळी, कृषीदूत केतन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपला कृषीदूत गोट फार्ममध्ये तुम्हाला दिसतंय की आपल्या सगळ्या गोट फार्मचा पहिला स्लॉट आपण घेऊन आलेलो आहे। तर ह्यांना आपण कोणकोणत्या गोष्टींचं हे करताय त्या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला तर देतोच आहे। त्याच्यासोबत तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय की कोणकोणत्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस गोट फार्म सुरू करणार आहे किंवा शेळी पालन सुरू करणार आहे त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टींची जास्त काळजी घ्यायची आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून सांगतोय। तर आज आपण सगळ्यात महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहे, ती म्हणजे तुमच्या शेळ्यांचं किंवा बोकडांचं लसीकरण। तर शेळ्यांमध्ये कोणकोणते आजार असतात, त्यावरती कोणकोणत्या लसी दिल्या जातात, ह्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहे। तर शेळ्यांमध्ये प्रामुख्याने 3 हे महत्त्वाचे वॅक्सिनेशन आहेत किंवा 3 महत्त्वाचे आजार आहे की ज्यावरती आपल्याला प्रिकॉशन घेणं किंवा काळजी घेणं गरजेचं आहे। तर सगळ्यात भयंकर आणि सगळ्यात जास्त धोकादायक असणारा आजार म्हणजे PPR। तर त्याचं वॅक्सिनेशन तुम्हाला देऊन घेणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे ETV आणि तिसरा म्हणजे FMD। तर ह्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि भयंकर म्हणजे PPR हा आजार। जर PPR जर तुमच्या शेळ्यांना झाला तर PPR मधनं रिकव्हरीचे चान्सेस हे फक्त 10 ते 20% राहतात। त्यामुळे PPR जर झालं तर तुम्हाला नुकसान हे होणार आहे हे लक्षात ठेवा। तर ज्यावेळेस तुम्ही नवीन शेळ्या किंवा तुमच्या बोकडांची खरेदी करून घेऊन येता त्यावेळेस लक्षात ठेवा की तुमच्या हवामानाच्या हिशोबाने आणि प्रादुर्भावाच्या हिशोबाने तुम्हाला सगळ्यात पहिलं PPRचं वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे। जर ETV किंवा FMDची साथ असेल तर त्या वॅक्सिनेशनला तुम्ही प्रायोरिटी देणं गरजेचं आहे। पण जर PPRची साथ असेल, आता हीट जास्त आहे, उन्हाळा जास्त आहे, तर PPRचा आत्ता सध्या साथ चालू आहे। तर ज्यावेळेस तुम्ही तुमचा स्लॉट नवीन घेऊन येताय तर आल्यानंतर पहिल्या आठवड्यातच ज्यावेळेस तुमचे सगळे शेळ्या किंवा बोकड तुमच्या इथे येऊन सेटल होतील किंवा ते आपल्या वातावरणामध्ये रुळतील तर रुळल्या त्यांना पहिलं वॅक्सिनेशन देऊन घ्यायचं PPRचं। जर साथ PPRची असेल तर आणि उन्हाळा असेल तर। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ETV वॅक्सिनेशन। तर ETV मध्ये हे पावसाळ्यामध्ये जास्त प्रादुर्भाव राहतो। तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला त्याच्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं आहे। जर पावसाळा असेल तर त्यांना ETVचं वॅक्सिनेशन देण्याकडे तुमचा प्रेफरन्स असला पाहिजे, तुम्ही त्याला प्राधान्य देऊ शकता। त्याच्यानंतर FMD, जर FMDची साथ असेल तर FMDचं तुम्ही वॅक्सिनेशन देऊन घेणं गरजेचं आहे। तुम्ही हे तिन्ही वॅक्सिनेशन देऊन घेऊ शकता, पण वॅक्सिनेशन देत असताना लक्षात ठेवा की एकदा वॅक्सिन झालं तर त्याच्यानंतर 21 दिवसांच्या नंतर तुम्हाला पुढचं वॅक्सिनेशन द्यायचं आहे। तर हे 3 वॅक्सिनेशन सगळ्यात महत्त्वाचे आहेत की जे मी तुम्हाला आत्ता सांगितले। कोणकोणते तर PPR, ETV आणि FMD हे 3 वॅक्सिनेशन तुम्ही लक्षात ठेवा की शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात। त्यामधलं सगळ्यात भयंकर म्हणजे PPR। तसा ETV आणि FMD हा जर तुम्ही लवकर डिटेक्ट केला किंवा तुम्हाला तो लवकर जर कळाला तर त्याच्यावरती तुम्ही उपाययोजना करून त्यामधनं तुमच्या शेळ्या असेल किंवा बोकड असेल लवकर रिकवर होतात। पण PPR मधनं रिकव्हरीचे चान्सेस खूप कमी राहतात। त्याच्यामुळे PPR वॅक्सिनेशनकडे तुमचा जास्त प्रेफरन्स असला पाहिजे जर वातावरणामध्ये PPRची साथ असेल तर। जर वातावरण कसं आहे त्याच्यावरती पण ठरलं जातं की आता बाकीच्या यामध्ये पण तुम्हाला माहिती आहे की आता माणसांमध्ये आपल्या कोरोनाची साथ आली होती, तसं शेळ्यांमध्ये आता कशाची साथ आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला ते वॅक्सिनेशन द्यावे लागतात। वॅक्सिनेशन देत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात कोणती घ्यायची आहे की ज्यावेळेस तुम्ही त्यांना लसीकरण करून घेताय त्यावेळेस तुमची शेळी असेल, बोकड असेल हा निरोगी असला पाहिजे किंवा त्याला ताप, सर्दी किंवा जुलाब त्यांना झालेले नसतील। अशा वेळेस त्यांना तुम्ही ते वॅक्सिनेशन देऊन घ्या की जेणेकरून त्यांना त्या रिकव्हरीसाठी किंवा त्या वॅक्सिनेशनचा त्रास होणार नाही, अशा हिशोबाने तुम्ही ते वॅक्सिनेशन करून घ्या। तर वॅक्सिन आणि त्याच्यासोबत अजून कोणती गोष्ट त्यांना इंजेक्शन कोणतं द्यायचं आहे तर हायटेकचं इंजेक्शन त्यांना हे दिलं जातं। ज्यावेळेस तुम्ही तुमच्या शेळ्या किंवा बोकड घेऊन येता आणि त्यांना पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही त्यांचं वॅक्सिनेशन करून घेता तर त्या वॅक्सिनेशन नंतर तुम्हाला 15 ते 20 दिवसांच्या गॅपमध्ये तुमच्या वेटरनरी जे डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्याने तुम्ही त्यांना हायटेकचं इंजेक्शन त्यांना देऊन घेऊ शकता। त्यांच्या हेल्थसाठी किंवा त्यांचे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी ते हायटेकचं इंजेक्शन पण तेवढंच जास्त गरजेचं आहे। तर ह्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्या। त्यामध्ये कोणकोणते वॅक्सिनेशन मी सांगितले, पहिलं PPR, दुसरं ETV आणि तिसरं FMD हे 3 वॅक्सिनेशन आपल्या शेळी पालनामध्ये तुमचा सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करत असतात। तुमचे लसीकरण, हे लसीकरण सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत, हे तुम्ही करूनच घेतले पाहिजेत तरच तुम्ही फायद्यामध्ये राहाल। जर तुमच्या शेळ्यांना PPRचं हे झालं तर तुमच्या अख्ख्या शेळ्या ह्या PPRमुळे मरण पावू शकतात किंवा दगावू शकतात। त्याच्यामुळं आणि ते किरकोळ खर्च आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता मी तुम्हाला सांगितलं की वॅक्सिनेशन कोणकोणते द्यायचे, काय करायचं, पण हे वॅक्सिनेशन मिळतं कुठं? बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बाबा आम्हाला ते लस द्यायची आहे पण ती मिळणार कुठे? कारण तुमच्या वेटरनरी डॉक्टरला तुम्ही विचारलं, जे तुमच्या घरी येतात तर त्यांच्याकडे त्या गोष्टी अवेलेबल नसतात आणि मिळाल्या तरी तुम्हाला त्या महागामध्ये लस मिळून जातील। तर तुम्हाला जर ती स्वस्तामध्ये आणि चांगले ह्यामध्ये
अवेलेबल पाहिजे असेल तर तुमच्या ह्या ठिकाणी तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या तालुक्याला जे वेटरनरी हॉस्पिटल असेल, जनावरांचा जो दवाखाना असेल त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा. त्या डॉक्टरांचे नंबर घ्या, त्यांना फोन करून विचारा. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ते औषध घेऊन येऊ शकता, तुमच्या घरी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि तुमच्या वेटरनरी डॉक्टरकडून ते इंजेक्शन देऊन घ्या. नाहीतर त्या डॉक्टरांनाच तुम्ही तुमच्या घरी बोलवा, ते तुमच्या घरी येऊन पण इंजेक्शन देतात किंवा वॅक्सिनेशन करतात. आता मी माझ्या डॉक्टरांना आपल्या इथं जे आहेत त्यांना बोलवलं तर त्यांचे व्हिजिटिंग चार्जेस पण घेतात. 50 रुपये 100 रुपये त्यांचे व्हिजिटिंग चार्ज असतात. पण त्या व्हिजिटिंग चार्जमध्ये ते सगळे वॅक्सिनेशन करून घेतात आणि खूप क्षुल्लक खर्च आहे त्यासाठी. एका प्राण्यासाठी 5 ते 10 रुपये खर्च येतो. तुम्ही 10 रुपये जरी खर्च पकडला तर ह्या 10 बोकडांसाठी आपल्याला फक्त 100 रुपये खर्च आला आहे वॅक्सिनेशनला. तर 100 रुपये हा किरकोळ खर्च आहे. पण जर तुमचा एखादा बोकड किंवा शेळी त्यामुळे जर दगावली तर होणारं नुकसान हे हजारोंमध्ये. तर आपले 1000 रुपये जर वाचवायचे असेल तर वॅक्सिनेशन करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट किंवा तुमच्या तालुक्याच्या लेवलला जे हॉस्पिटल असेल तर त्या ठिकाणी तुम्ही संपर्क करा आणि त्यांच्याकडनं ते लसीकरण करून घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने लसीकरण करा. कारण त्यांना ह्या गोष्टीची जाणीव असते की आत्ता कोणती साथ चालू आहे, आत्ता कोणत्या प्राण्यांना जास्त आजार आहे. तर त्यांच्या सल्ल्याने ते वॅक्सिनेशन करून घ्या. तर वॅक्सिनेशनबद्दल आता ही सगळ्या गोष्टी आपण ह्यामध्ये मी सांगितल्यात. तर अशा शेळी पालनामध्ये अजून महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. शेळी पालनाबद्दल अधिक माहितीसाठी आपला चॅनल कृषीदूत केतन. नमस्कार.